नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे व्हिडिओची श्रृंखला तयार करत आहोत. त्याच्यामध्ये आपण संख्यावरील क्रिया, गुणाकार यामध्ये नमुना उदाहरणे पाहत आहोत की गुणाकारामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेला कसे या घटकावर नमुना प्रश्न असतात. याची काही उदाहरणं आपण या अगोदर पाहिलेली आहेत. पुन्हा एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. बघा, एक 5 अंकी संख्या आहे व एक 2 अंकी संख्या यांच्या एकक स्थानी समान अंक आहे. कोणतं एक आपण उदाहरण घेऊया. समजा इथे 5 अंकी संख्या 3 4 5 6 आणि इथे एखादा अंक आहे, समजा 5 अंकी संख्या गुणिले दुसरी आहे 2 अंकी संख्या. कुठलीही घेऊ आपण 2 अंकी संख्या 6 आणि इथे एखादा अंक समजा. या ठिकाणी 5 अंकी संख्याच्या एकक स्थानी व 2 अंकी संख्या गुणिले त्याच्या एकक स्थानी समान अंक आहे. तर येणाऱ्या गुणाकारामध्ये असा प्रश्न आहे. येणाऱ्या गुणाकार केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकणार नाही यापैकी नाही म्हणताय. याच्यापैकी हे जे 4 पर्याय दिलेत यापैकी 3 अंक असू शकतात, एक अंक असू शकणार नाही. यात 4 पैकी कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे. तर कसं करणार? तर पहिली पायरी आहे, आपण गुणाकाराचे नियम शिकलो आहोत. नियम काय सांगतो? 2 समान अंकांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 1 4 5 6 9 हेच अंक असतात, इतर दुसरे अंक असू शकत नाहीत. हा नियम सांगतो. मग एक तर आपल्याला हा नियम लक्षात ठेवणे की एकक स्थानी कोणता अंक असतो? 1, त्याच्यानंतर 4 असतो, 6 असतो, 9 असतो आणि 5 असतो. मग इथे कोणता असा अंक आहे जो असू शकणार नाही? तर तो आपल्याला शोधायचा आहे. इथं बघूया आपण. इथं जर 1 1 असेल तर इथे 1 येणारच, 1 1 1. इथं जर 2 असेल तर इथं उत्तर 4 येईल, कारण 2 दोन्ही 4. इथं जर 4 असेल तर या ठिकाणी 4 चौक 16 म्हणजे 6 येऊ शकते. म्हणजे या ठिकाणी कोणता अंक असणार नाही? तर या ठिकाणी 2 हा अंक असू शकणार नाही. हे नियमावरून सुद्धा आपल्याला समजते आणि या ठिकाणी आपण अंकही ठेवून पाहिले त्याच्यावरूनही समजते. तर अशा गुणाकारामध्ये 2 हा अंक गुणाकाराच्या यांच्या एकक स्थानी असू शकेल, पण इथे नाही एकक स्थानी राहू शकत नाही. सपोज इथे 2 2 असेल तर इथं काय येणार? 4 येणार, कारण अंक सारखाच आहे म्हणजे 4 आहे. इथं 3 3 असेल तर 9 येईल, इथे 4 4 असेल तर 16 येईल, म्हणजे इकडे 6 येईल. तर अशा प्रकारे ही गणितं आपल्याला नियमांना अनुसरून सोडवायचे असतात. त्यामुळे तुम्हाला नियम माहीत असणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, गुणाकारामध्ये आपल्याला अंकांच्या जो आपण टेबल पाहिला होता त्या टेबलमध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की 2 संख्यांच्या एकक स्थानी हा अंक असल्यास किंवा हा अंक कधी येऊ शकतो, 0 हा अंक कधी येऊ शकतो, 1 अंक कधी येऊ शकतो, 2 अंक कधी येऊ शकतो, 3 कधी येऊ शकतो. हा जो तक्ता आहे त्या तक्त्याचाही आपल्याला या ठिकाणी उपयोग करता येतो. अशा प्रकारे तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अशा उदाहरणांचा उपयोग नक्कीच होईल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.